नमस्कार मित्रांनो, आज आपण बनवत आहे तडका खिचडी। चला तर बघूयात तडका खिचडी बनवायला आपल्याला काय सामग्री लागणार आहे। तर मी इथे घेतलेला आहे, तुम्ही बघू शकता सामग्री। एक टोमॅटो घेतलेला आहे, 2-3 लसणाच्या कळ्या घेतलेल्या आहे, 2 मिरच्या घेतलेल्या आहेत, एक कढीपत्ता घेतलेला आहे आणि थोडं कोथिंबीर घ्यायचं आहे। आणि याला आपण आता व्यवस्थित चॉप करून घ्यायचं आहे। टोमॅटो एकदम बारीक बारीक चॉप करून घ्यायचं आहे आणि जे लसणीच्या कळ्या आहेत त्या मीडियम चॉप करायचे, एकदम बारीक नाही करायचे। आणि जे मिरची आहे त्याला पण बारीक एकदम कट नाही करायचं आहे, मीडियम चॉप करायचं आहे। कोथिंबीर कट करून घेऊया तिथे। आणि इथे मी घेतलेले आहे 2 वाटी तांदूळ घेतलेले आहे आणि अर्धा वाटी तूर डाळ घेतलेली आहे। चला तर आता आपण गॅस लावूयात। कुकर मी इथे घेऊन घेते। यामध्ये मी 1.5 चम्मच ऑइल टाकलेला आहे। एक विलायची टाकून घ्यायची आहे, लसणच्या कळ्या टाकलेल्या आहे मी इथे, मिरची टाकून घ्यायची आहे आपल्याला। यामध्ये आता मी कढीपत्ता टाकून घेत आहे आणि मी त्याचबरोबर टोमॅटो पण टाकून घेते। याला 2 मिनिट चांगलं व्यवस्थित होऊ द्यायचं ऑइलमध्ये। टोमॅटो वगैरे आता व्यवस्थित झालेला आहे तेलामध्ये। आता मी यामध्ये नमक आणि हळद ॲड करून टाकते। आता इथे कोथिंबीर टाकते मी थोडं आणि याला 2 मिनिट व्यवस्थित होऊ द्यायचं आहे आपला तडका। आणि जे तांदूळ आणि डाळ घेतलेले होते ते मी व्यवस्थित भिजू दिलेलं आहे 5 मिनिट। ते मी आता या तडक्यामध्ये ॲड करून टाकणार आहे। तांदूळ आणि डाळला 2 ते 3 मिनिटांपर्यंत या तडक्यामध्ये व्यवस्थित होऊ द्यायचं, म्हणजे तुम्हाला थोडी टेस्ट व्यवस्थित येईल। तडक्यामध्ये आपण व्यवस्थित तांदूळ आणि डाळ जी आहे ते व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। आता यामध्ये आपण पाणी टाकून घेऊयात। तर मी 2 वाटी घेतलेला आहे तांदूळ, त्यासाठी मी जवळपास 2.5 ग्लास पाणी टाकते। जर तुम्हाला अंदाज कळत नसेल तर जे तांदूळाचं लेयर आहे त्याच्यावरती 2 बोट पाणी येईल असं तुम्ही पाण्याचा अंदाज ठेवू शकता। आणि कोथिंबीर पण मी इथे टाकून दिलेलं आहे। आता मी इथे कुकरला बंद करून घेते आणि पहिली शिट्टी मी हाय फ्लेमवरती होऊ देणार आहे आणि दुसऱ्या ज्या 2 शिट्ट्या आहेत त्या मीडियम फ्लेमवरती ठेवायच्या आहेत। जवळपास 5 ते 7 मिनिट खिचडी होण्यासाठी तुम्हाला टाइम लागेल। बघू शकता आता माझी खिचडी रेडी झालेली आहे खाण्यासाठी। एकदम खमंग असा सुवास सुटलेला आहे। बघू शकता एकदम दाणेदार खिचडी झालेली आहे माझी। आता मी खिचडीला इथे सर्व करून घेते। यासोबत तुम्ही खिचडीसोबत जर तुम्हाला अजून टेस्टी पाहिजे असेल तर लोणचं किंवा पापड तुम्ही खाऊ शकता, ज्याने खिचडीसोबत तुम्हाला अजून चांगली टेस्ट येईल। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा। आणि आपण आता थोडा कोथिंबीरनेला गार्निश करून घेऊयात।